त्या ॲग्रीस्टॅकच्या संदर्भात तुम्ही आम्हाला थोडी डिटेल माहिती देऊ शकता की एक्झॅक्टली काय आहे ॲग्रीस्टॅक आणि शेतकऱ्यांना तो कसा बेनिफिशियल राहणार आहे? भारतात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक नंबर दिलेला आहे 10 आकडी, बरोबर. त्याला आधार नंबर आहे. म्हणजे तो नंबर म्हणजे ती व्यक्ती युनिक आयडी आहे, Identification युनिक code. आयडी आहे. सेम कन्सेप्ट त्या ॲग्रीस्टॅक प्रकल्पामध्ये आहे. ओके. याच्यामध्ये काय आहे की मी एक शेतकरी आहे. माझी शेती सिन्नर तालुक्यातल्या दापूरला 2 एकर आहे, दोडीला माझी 2 एकर आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणी माझी शेती आहे, पण मी शेतकरी एक आहे. तर मी हा शेतकरी म्हणून माझा एक युनिक आयडी असेल. ओके. त्या युनिक आयडीला माझी जिथं जिथं शेती आहे त्या शेतीला पण मग एक आयडी देणार मी. ओके. फार्मर आयडी, फार्म आयडी आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मग असं आहे की हे जेव्हा मला तयार होईल त्यावेळेस मी शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देणार. मला 7/12 घ्यायचा म्हटलं, ते ऑनलाईन उतारा काढायचं म्हटलं तर ते लवकर मिळत नाही. ह्या सिच्युएशनला तुम्हाला काहीही करायची गरज नाही, कारण तुमचा ऑलरेडी फार्म आयडी इटसेल्फ तुम्ही आहे. Eligible. तुम्हाला जस्ट तुमचा फार्म आयडी आणि फार्मर आयडी टाकला की तुम्ही काय लावलेलं आहे हे ऑलरेडी ती सिस्टीमला लोड असणार आहे. तुम्ही कुठल्या फार्मवर लावलं ती फार्मही लोड असणार आहे. ते फार्म 2 एकराचा आहे की 20 एकराचा हे ऑलरेडी डिसाइडेड असणार आहे. दुसरं, ह्याच्याशी मी आधार लिंक केल्यानंतर मला ते पैसे किती भरायचे आहेत ही सांगायची गरज नाही. मला फक्त आधार नंबर टाकला, माझ्या अकाउंटमधनं 100 रुपये माझा विम्याचा रक्कमही त्याच्यात जाणार आहे. मला तेही काही हे गरज नाही. तर मला बँकेत कर्ज प्रकरण करायचं आहे, उद्या बँकेवाले ही कागद नाही, तुझ्या ह्या फाईलमध्ये हे नाही असं म्हणायची गरज नाही. त्याला फक्त मी जाणार, माझा हा फार्म आयडी आहे आणि तो फार्म आयडी टाकून बघा तुमच्या सिस्टीमला. तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे की येस की नो म्हणायचं आहे. इव्हन गव्हर्नमेंट ही सेट करणार आहे की कांदा पिकासाठी कर्ज देण्यासाठी तिची लिमिट 3 लाखाची आहे. त्याच्यामध्ये तो नाही म्हणणार मी तुला 1 लाख देईल. 3 लाखाची लिमिट सेट आहे ना, आपोआप ते तुला एका क्लिकवर ते लोन तुझं मंजूर होणार आहे. म्हणजे त्यालाही करायची गरज नाही. त्याला तो जमाना गेला की मी 7/12साठी कुठं तर सेतू केंद्रावर जा किंवा माझं पिकाची नोंद घेण्यासाठी तलाट्याच्या मागे जा. काय नथिंग टू डू विथ.